सिक्सर सुप्रीमो हा चेंडू मुन्नाभाई पठाण यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांच्या सौम्येत आहेत मनोज गुप्ता मॅन फ्रॉम मुंब्रा असे दोन अत्यंत नामवंत पंच मैदानावरती जात असताना या पहिल्या सामन्यामध्ये या दोघांनाही आपण पंचांच्या भूमिकेत पाहाल. नाणेफेकीचा कौल उंबरडे संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे व आमंत्रित केले गावदेवी RM11 सोनारपाडा संघाला बॅटिंगसाठी. गतवर्षीचा हा चॅम्पियन संघ पाहू शकाल. हे आमच्या विकेटचे स्टम्प्स खाडी चषक 2021 आणि मुन्नाभाई पठाण या ठिकाणी पवित्रा घेत असताना प्रमुख पंचांच्या भूमिकेत या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल. आमचे कॅमेरामॅन www.tenniscricket.in सज्ज झालेले संतोष नाणेकर सज्ज आहेत आणि ज्यांनी खरं तर टेनिस क्रिकेट बॉलमध्ये क्रांती घडवून आणली. अनेक चॅनेल्स आज सातत्याने दरवर्षी आपण लॉन्च होताना पाहत असतो, पण पहिली वाहिनी भारतातील जर कुठली असेल तर www.tenniscricket.in आणि या वाहिनीचे फाउंडर, शिल्पकार, जनक, निर्माते, उद्गाते संतोषजी नाणेकर. तर फलंदाज लवकर पाठवायचे आहेत सोनारपाडा संघ, कारण क्षेत्ररक्षण या ठिकाणी उंबरडे संघाने सजवलेले आहे आणि आजच्या दिवसातील पहिला सामना दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे आणि आता या दोघांमध्ये ही दुसरी लढत. आमच्या सोबत गुणसंख्या लेखाच्या भूमिकेत पंकज चौधरी आहेत, त्यांचंही स्वागत. संपूर्ण या दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. आमच्या ऑफिसच्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया. आज या स्पर्धेचा 5वा दिवस. खाडी चषक 2021 अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, दिमागदार, शानदार असं हे आयोजन. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आणि खाडी चषक अत्यंत सन्मानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा म्हणून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच या स्पर्धेची चर्चा होताना आपण पाहत असतो आणि परवापासून खऱ्या अर्थाने नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपला देखील सुरुवात होणार आहे. पाहू शकाल आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी हे दोन फलंदाज मैदानावरती जात असताना या दोघांना चित्रित करत असताना आपण पाहू शकाल. सलामीवीर योगेश पाटील आणि त्याचबरोबर दत्ता ठाकूर. टेनिस क्रिकेट विश्वातील अत्यंत घातक सलामीवीरांची ही जोडी मैदानावरती जात असताना आपण पाहत आहेत. अनेक विक्रम दोघांच्या माध्यमातून यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी या दोघांनी केलेली आहे आणि यंदा हा संघ खूप चांगली कामगिरी करतोय. गतवर्षीचा हा चॅम्पियन संघ या मैदानावरती कोण विसरेल, त्यांनी सेलिब्रेशन केलेलं चॅम्पियन पदासाठी अत्यंत जबरदस्त लढत आपण अंतिम लढत पाहिली होती आणि आता हे दोन सलामीवीर नाणेफेक गमावल्यानंतर सोनारपाडा संघ मैदानात जात असताना पहिले षटक घेऊन येत आहेत. बॉलिंग मार्कवर आहेत रोहित शेलार, कॉम्पिटिव्ह बॉक्सिंगकडून येत आहेत. तर या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी जी बाईक आहे स्वर्गीय भरत शेठ कृष्ण अलिमकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेले आहे, त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. 3 बाईक्स आणि एक 4 व्हीलर जी शहरी क्रिकेटसाठी आहे. तर ग्रामीण सिरीजसाठी स्वर्गीय तुळशीराम इरा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री काशीनाथ काना पाटील याचकडून, माजी उपसरपंच काटे याचकडून याच्या ग्रामीणच्या सिरीज आहेत, या तुम्ही या ठिकाणी पाहतायत, त्या देण्यात आलेल्या आहेत. FZS डाव्या बाजूला आपण बघू शकाल अत्यंत सुंदर अशा बाईक्स आणि ही कार. बघूया कोणाला मिळणार, कोण ठरणार मालिकावीर, कोण ठरणार उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये मिळतील. तर रोहित शेलार थोडासा सराव करत असताना स्ट्राईकला दत्ता ठाकूर. पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. कॉम्पिटिव्ह बॉक्सिंग करणं व्यवस्थित येत आहेत रोहित. पहिला चेंडू, हा चेंडू यावेळेस कट करतायत, गलीमध्ये झेल टिपलाय, दत्ता ठाकूर बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवरती पहिला जबरदस्त धक्का गावदेवी RM11 सोनारपाडा संघाला लागतोय. दत्ता बॅक टू द डगआउट.
दत्ता बाद झालेले आहेत. एक चांगल्या सुरुवातीची अपेक्षा दत्ताकडनं नेहमीच असते, पण एक भव्य दिव्य स्पर्धेमध्ये दत्ताकडनं खरं तर या सामन्यामधून एक चांगली सुरुवात त्याला देता आली नाही. पॉईंटच्या दिशेने कटकण्याचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. विकास जाधवने हा झेल टिपला. एक सहज सोपा झेल टिपलाय. दत्ताला परतावं लागतं आणि मैदानावरती येत आहेत संघनायक समीर पाटील. समीर पाटील देखील अनेकदा आपण त्यांना सलामीला पाहिलेलं आहे, पण जेव्हापासून हे दोन संघ एकत्र झाले आहेत या संघांमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग ऑर्डरमध्ये आपल्याला काही बदल पाहायला मिळत आहेत आणि हा संघ एक बलवान संघ म्हणून या संघाकडे नेहमी पाहिलं जातं. पण सुरुवातीलाच पहिला धक्का दिल्यानंतर आता या धक्क्यातून सावरावं लागेल आणि एक चांगली भागीदारी या मैदानावरती नक्कीच रचावी लागेल. पंचांकडनं गाड घेत असताना समीर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रोहित शेलार. पंचांच्या डाव्या बाजूने कॉमेडी बॉक्स इनकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं हे षटक. हा चेंडू पूल करताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन आहे तिथे, हार्दिक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर धावांचा श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन होतोय. वैयक्तिक एक धाव समीर पाटील यांच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात. पंचांकडे गाड घेत असताना आता मात्र यावेळेस योगेश पाटील उर्फ बालट्या चेंडूची तपासणी करण्यासाठी नक्कीच चेंडू या ठिकाणी हातात घेतलेला आहे. पाहतायत बाउन्स कशा प्रकारे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी सातत्याने पाहत असतो. चेंडूची तपासणी केली जाते. एक चांगला चेंडू ज्याला चांगला बाउन्स मिळा असा चेंडू निवडला जातो. तर बघूया स्ट्राईकला दत्तासाठी इनफिल्डमध्ये एक बॅकवर्ड पॉईंट आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑन, शॉर्ट कव्हर पॉईंट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित घेऊ शकले नाही चेंडू बॅटवर. या दरम्यान एक धाव पूर्ण करतायत आणि धावसंख्या धावफलकावरती 2. सकाळचं अत्यंत सुंदर असं वातावरण. सकाळी भरपूर दव होतं, त्यामुळे आपण थोडा उशिराने सामना सुरू केला, कारण दव असल्या कारणाने चेंडू खराब येऊ शकतो. क्षेत्ररक्षकांना फिल्डिंग करताना धावत असताना कधी पायी त्यांचा स्किट होऊ शकतो आणि यासाठी आपण थोडा उशिराने सामना सुरू केलेला आहे. हा चेंडू यावेळेस मात्र जागा बनवली, ऑन साईडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताय. क्षेत्ररक्षक इनफिल्डवरनं फार वेगाने त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अमोल आहेत आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 4. एकूण 48 संघांचा सहभाग असलेली ही ग्रामीणची भव्य दिव्य स्पर्धा आणि परवापासून ज्या स्पर्धेचं ज्या दिवसाचं वेध सगळ्यांना लागले ती परवापासून नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही सुरू होते. हवेतून खेळत आहेत. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. मिड ऑफला एक धाव्या दरम्यान पूर्ण करतायत. कालच्या दिवसात आपण जबरदस्त रंगतदार सामने आपण पाहिले. लो स्कोरिंगचे मॅचेसही चेस करताना भरपूर संघर्ष करावा लागलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे एकूण 5. पहिले षटक प्रगती पथावरती. दत्ता बाद झाल्यानंतर डावाला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. संयमी आणि बचावात्मक पवित्रा आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू यावेळेस बॅकफुट जाऊन कट करतायत. कव्हर पॉईंटच्या दिशेने आउटफील्ड खूप फास्ट आहे. 2री धाव या दरम्यान पूर्ण करतायत. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहताय 7 धावा. स्क्रीनवरती पाहू शकाल आमचे मान्यवर हरिश्चंद्रजी जाधव आणि त्याचबरोबर इतर मान्यवर आपण पाहू शकाल. तर व्यासपीठ सकाळपासूनच आपण पाहिलं तर व्यासपीठ फुललेलं आहे, भरलेलं आहे. सकाळीच दिनेशदादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, प्रणेते आज फार लवकर या ठिकाणी येतात आणि रोजच दादांची उपस्थिती लवकर असते. सगळ्या गोष्टींची देखरेख ते करत असतात. जातीने पूर्णपणे लक्ष देत असतात. प्रत्येक बारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं. कशा प्रकारे आपल्याला पुढच्या दिवसाचं नियोजन करायचं याचीही काळजी सातत्याने ते घेत असतात. आणि खाडी चषक याची सुरुवात खरं तर फार लहान स्पर्धा होती, पण आज ही स्पर्धा एक भारतातील नामांकित स्पर्धेमध्ये या स्पर्धेची गणना जरूर केली जाईल. कारण भारताच्या विविध ठिकाणावरून अनेक खेळाडू तुम्हाला या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसतील. गोवा राज्यातून खेळाडू येताना दिसतील. त्यानंतर चेन्नई, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातून तुम्हाला अनेक व्यावसायिक खेळाडू या
स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत. बॉलिंग मार्कवर आहेत निलेश जाधव येत आहेत. 7 धावा पहिल्या षटकात. खूप चांगली गोलंदाजी रोहित शेलारची. दत्ताला बाद केलंय. राऊंड द विकेट येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र फाईन लीगच्या दिशेने हुक करताय. जागा बनवली होती या फटक्यासाठी आणि हा पहिला चौकार येतोय गावदेवी RM11 सोनारपाडा संघासाठी संघनायक समीर पाटीलच्या बॅटमधून. चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती 11. यावेळेस साईड चेंज केली. उर्दू विकेट येत आहे. हा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळतायत. स्केअर ऑफ द विकेट. आउटफील्ड खूप फास्ट आहे पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं त्या ठिकाणी आपण पाहताय. 2 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवलेले आहेत. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. अक्षय डीप मध्ये आहेत. पॉवर प्लेचे दुसरं षटक. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक अक्षयला तुम्ही पाहताय आणि त्याचबरोबर समीर पाटील यांच्यासाठी एक कव्हर पॉईंटला डीप कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण 13 पाहतायत. वारंवार ऑफ स्टंपवरती येऊन ऑन साईडला खेळणं पसंत करतायत आणि या 2 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र वाडी स्लॉगॉनच्या वरून क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे परतावं लागेल समीर पाटील यांना. काय कमबॅक आहे मैदानावरती निलेश जाधवचा. दुसरा गडी बाद होतो मैदानावरती सोनारपाडा संघाचा. दुसरा गडी बाद होतोय सोनारपाडा संघाचा. पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकाच्या दत्ता बाद झाले आणि या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती एक महत्वाकांक्षी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॉंग ऑनची सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला पण प्रयत्नांना यश आलं आणि इथे समीर पाटील बाद होत आहेत. 13 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद. पाहू शकाल स्क्रीनवरती अमर ठाकूर ग्रामीणचा हा बाहुबली मैदानावरती येतोय. यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावरती. फार मोठी जबाबदारी आहे. गतवर्षीचं चॅम्पियन पद ज्यांनी पटकावलं आणि या मैदानावरती नक्कीच त्यांच्या समर्थकांना त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील आणि आता अमरला इथे चांगला खेळ करावा लागेल. योगेश नेहमी जबाबदारीपूर्ण खेळ करण्यासाठी जाणला जातो. नेहमीच त्याचा संयम, त्याच्याकडची आक्रमकता, त्याच्याकडचं तंत्र आपण नेहमी पाहिलेलं आहे आणि मैदानावरची परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय, कशी हँडल करायची योगेशला चांगलं ठाऊक आहे. पण योगेशला एक चांगली साथ दुसऱ्या बाजूने मिळणंही फार गरजेचं आहे. योगेश ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे, अनेक व्यावसायिक संघातून खेळण्याचाही त्याचा अनुभव दांडगा आहे. तर स्ट्राईकला योगेश, नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला अमर. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा निलेश जाधव येत आहेत. 3 चेंडू 6 धावा दिल्यात. एक फलंदाजाला बाद केलंय. साईड चेंज केली. आधी राऊंड द विकेट आले आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की राऊंड द विकेट येऊन चालणार नाही, आपल्याला ओव्हर द विकेट टाकावायला पाहिजे आणि त्यामुळे ओव्हर द विकेट ते आले आणि त्यानंतर त्यांना ती सफलताही मिळाली. पंचांशी काहीतरी चर्चा करत असताना मनात काही शंका असतील त्या शंकांचं निरसन आपण जरूर करा. काही समस्या असतील आपण आयोजकांशी संपर्क साधू शकता. पंचांनाही काही प्रश्न तुम्ही विचारू शकता. असं राऊंड द विकेट येत आहेत डावखुरे फलंदाज योगेश पाटील यांच्यासाठी. हो, फुल लेंथ होता. मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करताय. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. योगेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार.
तर या चौकाराने धावसंख्या धावपलकृती 17. आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी आपण पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीजच्या ह्या बाईक्स आपण पाहताय आणि ही कार. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, अत्यंत सुंदर नेत्रदीपक विस्मयकारक हा फटका. चेंडू सीमा पार आणि सलग दुसरा चौकार. मिड ऑफच्या वरून खेळाने त्यानंतर पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळले. पाहू शकाल स्क्रीनवरती सर्वांचं लक्ष वेधून घेणारा स्विच शीट करतायत. आणखीन एक चौकार येईल इथे. सलग 3 चेंडूत 3 चौकार. याच मैदानावरती 10 चेंडूत 10 चौकार मारण्याचा विक्रम निलेश माद्रे यांनी केला. 6 चेंडूत 6 चौकार मारण्याचा विक्रम तुषार पाटील यांनी केला. आणि आणखीन एक विक्रम प्रस्थापित होईल की काय हा प्रश्न इथे निर्माण झालाय. पाहू शकाल आपण रिप्ले मध्ये. सुंदर टेलिकास्ट, अत्यंत चांगला कॅमेरा वर्क. www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 14 लाख सबस्क्रायबर या ठिकाणी पूर्ण झाले आहेत आणि त्याबद्दल संतोष नाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहे. स्क्रीनवर पाहू शकाल FZ5 यावेळेस पाहायला मिळते. ही बाईक मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचबरोबर ही कार, जी कार आपण पाहिलं तर ओपन खुल्या गटासाठी आहे. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप कोण पटकावणार, कोण असणार देव. अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना तर चाहू मोकाशी हिरामण अलीमकर यांच्या स्मरणार्थ नाना मोकाशी याचकडून सलग 3 चौकार, 500 रुपये, सलग 3 षटकार 1000 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 म्हणजे 3 चौकार मारलेले आहेत. त्यामुळे इथे 500 रुपयाचं पारितोषिक योगेशला जरूर दिलं जाईल. आमचा हे कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी कव्हर करत असताना उत्कृष्ट कॅमेरामॅन देव, अत्यंत सुंदर असं कार्य. तर 2 षटकं संपन्न होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत एकूण 25. पहिल्या षटकात 7 आल्या होत्या आणि मागच्या षटकात तब्बल 18 धाव आलेले आहेत. योगेश खूप चांगली बॅटिंग करतायत. सलग 3 चौकार आलेले आहेत आणि आता धावांची गती अत्यंत चांगली. पहिल्या षटकात जी 7 होती ती आता मात्र आपण पाहिलं तर 25 धावा आल्यानंतर 12.50 प्रति षटका मागे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोहित शेलार, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक. पॉवर प्ले संपलेला आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण हे विस्पारलेलं, फैलावलेलं तुम्ही पाहू शकाल. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर पॉइंट. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला पुल करायचं होतं, जास्त बाउन्स मिळाला नाही चेंडूवरती. चेंडू स्लिम मिड ऑनच्या दिशेने येते. स्वतः गोलंदाज रोहित शेलार जाऊन चेंडू उचलत आहेत. तोपर्यंत 1 धाव या दरम्यान येते. एक सेन्सिबल क्रिकेट अमरला नक्कीच दाखवावं लागेल, त्याला ठाऊक आहे. योगेश खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत आहेत आणि आत्मविश्वासाने या ठिकाणी खेळत आहेत. दत्ता बाद झाला, त्यानंतर समीर पाटीलही बाद झाले. पण इथे सूत्र आपल्या हातात घेत असताना योगेश पाटील धावसंख्या धावपलकावरती 26. क्षेत्ररक्षणात परिवर्तन करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होणार तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणात बदल करावा लागेल आणि गोलंदाजालाही त्याच्या दिशेने टप्प्यावरती नियंत्रण राखावं लागेल. हा चेंडू ऑनसाईडला खेळायचा होता. कार्ड बिहाइंडचा अपील पंचांनी स्वीकारलंय आणि योगेश पाटीलला परतावं लागेल. हा तिसरा मोठा धक्का. असं वाटलं होतं योगेश पाटील या मैदानावरती स्थिरावतायत की काय, एक मोठी खेळी साकारतायत की काय, कारण 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावले होते. पण त्या योगेश पाटीलला इथे परतावं लागतंय आणि रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने बाद झाले. या चेंडूने पूर्णपणे संभ्रमात टाकलं. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि बॅटची आतली कडा लागून यष्टी रक्षक त्या ठिकाणी होते. उगम शेलारच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला आणि एक जबरदस्त ब्रेक थ्रू इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तर म्हणजे उंबडे संघाच्या माध्यमातून फलंदाज योगेश पाटील बॅक टू द डगआउट आणि मैदानावरती येत आहेत करण ठाकूर. एक चांगली भागीदारी या ठिकाणी जरूर असं वाटलं होतं पाहायला मिळेल,
पण या खेळपट्टीवरती खरं तर आपल्याला फार कमी धावाही पाहायला मिळाल्या, पण फार कमी संघांनी 70, 60, 50 प्लस धावा केलेल्या आहेत. आणि सेकंड इनिंगमध्ये स्पेशली आपण पाहिलं तर धावसंख्येचा पाठलाग करताना भरपूर कसरत करावी लागते. जिकरीचं काम बनतं जेव्हा सेकंड इनिंगमध्ये धावसंख्येचा पाठलाग एखादा संघ करत असतो. आणि फक्त 2 संघांनी तरी सुद्धा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा चेंडू पायात होता, ऑन साईडला वळवलाय. या दरम्यान एकच धाव. मैदानावरती करण येत आहेत. करण ठाकूर धावसंख्या धावपलकावरती 27. पहिल्या षटकात रोहित शेलारने 7 धावा दिल्या. फलंदाज दत्ताला बाद केला आणि या षटकात देखील काय जबरदस्त गोलंदाजी, चांगलं कमबॅक. मागच्या षटकात 18 धावा आल्या होत्या आणि कुठेतरी या धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप केलाय. भूषण होते त्या ठिकाणी. जीवनदान दिलं जातंय अमर ठाकूरला आणि हे जीवनदान आता किती महागात पडेल हा प्रश्न. एक सोपा झेल होता, आपण पाहू शकाल रिप्लेमध्ये. ऑन साईडला पूल केलं होतं आणि हा चेंडू अगदी हातामध्ये आला होता. ओला साबण कसा हातातून निसटतो तसा हा चेंडू निसटला आणि अमरला जीवनदान, आणि जीवनदानाबरोबर 2 धावाही मिळाल्या. हा चेंडूवर बॉलर हेड खेळतायत. इथे पुन्हा एकदा भूषणकडनं मिसफिल्ड होते. बॅकअप मिळेपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतायत 31 धावा. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील पहिला सामना, विद्यमान सामना गावदेवी RM11 सोनारपाडा वर्सेस उंबर्डेमध्ये सामना सुरू आहे. दोघांनी एक सामना जिंकलेला आहे आणि आता मात्र हे 2 संघ आता एकमेकांच्या समोर दुसरी लढत खेळत असताना नाणेफेकीचा कौल उंबर्डे संघाच्या बाजूने लागला. संघनायकाने क्षणाचाही विलंब न करता प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला व सोनारपाडा संघाला त्याने इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. आणि तिसरं षटक सुरू असताना 31 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी गमावलेले आहेत सोनारपाडा संघाने. फ्रंट फुटवर आले, लॉंग ऑफच्या दिशेने हा झेल टिपला गेला. अक्षयने झेल टिपलाय. अमरला जीवनदान मिळालं होतं, पण त्या जीवनदानाचा फायदा त्याला उचलता आला नाही आणि 4थ्या विकेटचं पतन होतं सोनारपाडा या संघाच्या. तर रोहित शेलारने 3 गडी बाद केलेले आहेत. पहिल्या षटकात 1 गडी बाद केला होता आणि या षटकात 2 गडी बाद केलेले आहेत. आमच्या सोबत अजय पाटील आहेत. www.my11stars.in ही त्यांची वेबसाईट आहे आणि GPLच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं. अंपायर्स त्या ठिकाणी पाहू शकाल SP सुभाष पाटील. खाडीच्या शर्टचा लोगो त्यांच्या टी-शर्ट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. SP अत्यंत चांगली कामगिरी करतायत आणि 40+ माध्यमातून क्रिकेटही चांगले खेळत आहेत. पण खरं तर 40+ संघासाठी त्यांना फारसा वेळ देता येत नाही कारण त्यांचं शेड्यूल खूप व्यस्त असतं. आणि या ठिकाणी SP मनोज गुप्ता पाहू शकाल स्क्रीनवरती. आमच्या चमकणाऱ्या चांदीच्या ट्रॉफीज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि प्युअर सिल्वर आहे अशी आम्हाला नक्कीच माहिती मिळाली होती आधीच. विम्बल्डनमध्ये ज्या प्रकारचे करंडक असतात तशाच प्रकारची ही प्रतिकृती स्क्रीनवरती कोण घेऊन जाणार हा प्रश्न आहे. प्रत्येकाचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती 31 आहे. 3 षटकं संपन्न झाल्या. धावांची गती 10.33 प्रति षटकामागे. तर बघूया षटक घेऊन येत आहेत 4था हार्दिक जाधव.
ज्या चांदीच्या ट्रॉफीज आहेत त्या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये असतील आणि या ट्रॉफीज आपण पाहिलं तर ग्रामीणच्या आहेत आणि त्यांनाही चांदीचा एक मुलामा देण्यात आलेला आहे. पण पाहता क्षणी प्रत्येकालाही हवी वाटणारी ट्रॉफीज. यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने पंच करतायत क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. 2 धावा दरम्यान पूर्ण करतायत. षटकारासाठी ज्याने प्रयत्न केला त्यांना तंबूचा रस्ता या ठिकाणी नक्कीच बघावा लागला. पण सिंगल डबल्स चौकार इथे त्याला जास्त महत्त्व द्यावं लागेल. पाहू शकाल मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी सिक्सर सुप्रीमो हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान पंच मनोज गुप्ता सरांचा वाईटचा इशारा. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर हा चेंडू होता आणि पहिला चेंडू वाईड येतोय या इनिंग मधला. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय 34. अत्यंत चांगली गोलंदाजी झालेली आहे कारण पहिला चेंडू वाईड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. हो पुढे आले होते अमोल पाटील. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. कमबॅक करत असताना गोलंदाज हार्दिक जाधव. धावसंख्या धावपलकावरती आपण 34 पाहतोय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. मागच्या षटकात पुन्हा एकदा कमबॅक केलाय रोहित शेल्लाने. 2 षटकात फक्त 13 धावा दिल्या. पुढे आले कव्हरच्या दिशेने खेळतायत क्षेत्ररक्षक. फार वेगाने येतात लॉंग ऑफरनं. अमोल होते. अमोलचा स्ट्रोक अमोलने त्या ठिकाणी अडवलेला आहे आणि या 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत. सिंगल डबल्स आल्यानंतरही टाळांचा गजर होते कारण ठाऊक आहे सिंगल डबल्सला फार महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये या मैदानावरती आणि सिंगल डबल्सनेच एक फायटिंग टोटल इथे उभी करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ जरूर करणार. 36 धावा झालेल्या धावफलकावरती. पहिले षटक रोहितने हाताळलं तेव्हा त्याने फक्त 7 धावा दिल्या पण दुसऱ्या षटकात 18 धावा आल्या आणि त्यानंतर रोहितने पुन्हा एकदा कमबॅक करून दिला संघाला. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय. झेलची शक्यता. फलंदाज अमोलला परतावं लागेल आणि हा 5वा गडी बाद होतोय मैदानावरती सोनारपाडा संघाचा. तर यापुढील सामना गावदेवी नारळी वर्सेस सागाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे आपण सज्ज राहायचंय. स्क्रीनवर पाहू शकाल रिप्लेमध्ये एक सोपा झेल ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची लिडिंग एज लागली आणि त्या ठिकाणी सहजरित्या हा झेल टिपला गेला मैदानावरती लागतोय. 4था धक्का सोनारपाडा संघाला. एकामागून एक फलंदाज बाद होत आहेत. एक मोठी भागीदारी अपेक्षित होती पण ती भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली नाही. पण धावसंख्या धावपलकावरती आपण 36 पाहतायत आणि 4थं षटक सुरू आहे. 4थ्या षटकातील आपण पाहिलं तर एकूण 4 चेंडू संपन्न झालेले आहेत. उंबारडे आणि सोनारपाडामध्ये ही एक जबरदस्त लढत आपण पाहताय. बिग फाईट, बिग बॅटल. कल्याण विभागातील एक ताकदवर संघ उंबर्डे तर डोंबिवली विभागातील आपण पाहताय सोनारपाडा संघ. यावेळेस मात्र पूल करतायत. ऑन साईडला गॅपमध्ये खेळल्यात. स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. मयूर होते पण 2 धावा मयूर रोखू शकले नाही. अत्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती सिद्धेश पाटील येत आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहताय 38. पाहू शकाल आमचं हे सागाव संघ या ठिकाणी सज्ज आहे. अत्यंत चांगलं कॅमेरा वर्क सागाव संघाला इन ॲक्शनमध्ये आपण पाहाल. युवराज त्या ठिकाणी आहेत. राहुल आहेत. सचिन मात्रे आहेत. हो यावेळेस रक्षात्मक पद्धतीने खेळत आहेत. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पॉईंटच्या दिशेने आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 39. षटक क्रमांक 4थ्या ठिकाणी संपन्न झाले आणि 4थ्या षटकाच्या अखेरीस 39 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत गावदेवी RM11 सोनारपाडा संघाची. हा सागाव संघ तुम्ही पाहू शकाल. चिन्मयला राहुलला आपण पाहाल. अत्यंत चांगला कॅमेरा वर्क. अवधूत आहेत आणि यानंतर नारिवली वर्सेस सागाव अशी लढत. टॉससाठी दोन्ही संघाच्या संघनायकांनी येऊन थांबायचंय. तर 4 षटकं संपन्न होत आहेत. 39 धावसंख्या आहे मैदानावरती. एकूण गडी बाद झालेले आहेत सोनारपाडा संघाचे 5 आणि बाद होणारे फलंदाज दत्ता ठाकूर, समीर पाटील, योगेश पाटील, अमर ठाकूर, अमोल पाटील
आणि मैदानावरती जे दोन फलंदाज आपण पाहत आहेत करण ठाकूर आणि सिद्धेश पाटील. अंतिम षटक स्लॉगवर आहे. स्लॉगवरमध्ये बघूया किती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. 50च्या पुढे जाण्याचा जरूर प्रयत्न करतील करण, ज्याच्याकडे क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला सिद्धेश पाटील हा देखील मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. पण बघूया काय घडतंय अंतिम षटकामध्ये. आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत अमोल पाटील. अमोल पाटील एक यंगस्टर, कॉमेडी बॉक्सिंगकडनं स्लॉगवरची फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती संघनायकाने सोपवलेली आहे. बघूया स्लॉगरमध्ये कशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला करण आणि सिद्धेशचा प्रयत्न असेल या अंतिम षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने करता येतील यासाठी ते देखील प्रयत्न करतील. चेंडू यावेळेस हातातून बॅट निसटते, त्या ठिकाणी ग्रीप करता आला नाही. वाईटचा इशारा येतोय. बऱ्याचदा हातात मॉइश्चर येतो, त्यानंतर घामही असतो, त्यामुळे बऱ्याचदा बॅट निसटते आणि त्यामुळे काही फलंदाज ग्लोव्ज घालूनही बॅटिंगला उतरत असतात. वाईटच्या आधाराने ही एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 40. पुन्हा एकदा अमोल पाटील. हा चेंडू ऑन साइडला भिरकावलाय, खूप उंच खूप उंच आणि तितकाच लांब चेंडू सीमा पार जातोय आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त प्रहार केला होता करणने. षटकार षटकार आल्यानंतर टाळ्यांचा गजर आला, कारण मगाशी सिंगल डबल्सला टाळ्या येत होते आणि षटकार आल्यानंतर खरं तर एक चैतन्याचं वातावरण आपण डगआउटमध्ये पाहिलं आणि आमच्या कॅमेरामॅनने ते आपल्या कॅमेऱ्यात कैदही केलं. धावसंख्या धावफलकावरती 46. काय जबरदस्त टायमिंग होतं. ताकद, नजाकत, आत्मविश्वास, फुटवर्क सगळ्या गोष्टी आपण या फटक्यामध्ये पाहिल्या. करण ठाकूर केटी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. अमोल पाटील ओव्हर द विकेट. फुल चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवेतून खेळतात. यावेळेस मात्र बाद होतील. झेल टिपला गेलाय, हार्दिकने टिपलाय झेल. करणला परतावं लागेल. षटकारानंतरच काय जबरदस्त प्रत्युत्तर अमोल पाटीलचा. फलंदाज करण ठाकूर बॅक टू द पॅव्हिलियन. तर 46 धावसंख्येवरती लागतोय हा 6वा धक्का. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. रितेश मात्रे 8व्या क्रमांकावरती. षटकार आला होता, त्यानंतर प्रयत्न केला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा, पण यावेळेस टायमिंग व्यवस्थित झालं नाही. आधीच्या चेंडूवरती जे टायमिंग झालं होतं बेमिसाल होतं, अफलातून होतं. तर पाहू शकाल या स्पर्धेचे शिल्पकार दिनेश दादा पाटील यांना आणि विठ्ठलाची अत्यंत सुंदर ही मूर्ती आपण पाहत आहेत. एक सुंदर असं सन्मान चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य आहे. दरवर्षी दादा समालोचकांना सुंदर मोमेंट देत असतात आणि त्यांचे मोमेंट नेहमीच लक्षात ठेवण्यासारखे असतात. आणि इथे सिद्धेशच्या बॅटमधून येतोय हा चौकार. काय जबरदस्त प्रहार या ठिकाणी पाहायला मिळाला या दरम्यान. आणि या चौकाराच्या मदतीने RM11 गावदेवी सोनारपाडा संघाचे 50 धावा पूर्ण होतात. रिप्लेमध्ये पाहू शकाल आपण कशा पद्धतीने ऑन साइडला इम्प्रोव्हायझेशन हा स्ट्रोक आपण पाहिला. ऑफ स्टंपवरती आले, लेंथ जास्त शॉर्ट नव्हती, पण हा पिकअप खूप जबरदस्त होतं, टायमिंग खूप चांगलं होतं. आणि अशा प्रकारे 50 धावा पूर्ण होत आहेत सोनारपाडा संघाच्या. अमोल पाटील पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर फलंदाजाला बाद केलं आणि आता मात्र हा चौकार आलाय. फुल लेंथ होता ऑन साइडला, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. काय ताकद आहे, ताकद प्रत्येकाकडे असते.
पण ती प्रत्येकाला वापरता येते. सिद्धेश आपल्या फटक्यांमध्ये नेहमीच ताकद झोकून देत असतो आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 56 धावा. अत्यंत चांगली धावगती. रोहित शेलार व्यतिरिक्त इतर गोलंदाजांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. हार्दिकने मागचं षटक खूप चांगलं हाताळलं, पण या स्लॉग ओव्हरमध्ये धावा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने येताना दिसत आहेत. हाफ ट्रॅकर होता, पूल करतायत समोर क्षेत्ररक्षक आणि अशा पद्धतीने इथे सिद्धेशलाही परतावं लागेल. 7वा गडी बाद होतोय. गावदेवी RM11 सोनार पडाय संघाचा. तर नवीन फलंदाज अनिकेत पाटील येत आहेत. बॅटिंग लाईनअप खूप खोल आहे, स्ट्रॉंग आहे. अनिकेत यावेळेस नॉन स्ट्राईकिंगला स्ट्राईकला येत आहेत. यावेळेस रितेश म्हात्रे. हा चेंडू रितेशने भिरकावलाय. वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत, पण चेंडू जा त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार. आणि या अखेरच्या चेंडूवरती हा गगनभेदी गगनचुंबी षटकार आपण पाहिला आणि या षटकाराने गावदेवी RM11 सोनारपाडा संघ जाऊन पोहोचलाय 62 च्या घरामध्ये आणि 63 धावांचं लक्ष उंबडे संघाला इथे आता चेस करावं लागेल. आणि अंतिम षटकामध्ये 23 धावा कुठलेल्या आहे. काय जबरदस्त बॅटिंग स्लॉग ओव्हरमध्ये. नाणेफेक गमावली, प्रथम बॅटिंग करायला लागली आणि बॅटिंग करताना एकूण 62 धावा धावफलकावरती. या 62 धावा करताना एकूण 7 फलंदाज इथे गमावले होते, पण धावांची गती अत्यंत चांगली आपण पाहू शकाल. हे बॅटिंग कार्ड योगेश पाटील ज्यांनी 7 चेंडूत 15 धावा केल्या. दत्ता ठाकूर जो पहिल्या चेंडूवरती बाद झाला. समीर पाटील यांनी 10 धावांचं योगदान दिलं. अमर ठाकूर 5 धावांवर बाद झाला. करण ठाकूरनेही या ठिकाणी 10 धावा आणि त्याचबरोबर अमोल पाटीलने 4 धावा केल्या आणि सिद्धेश पाटीलच्या 10 धावा. आपण वळूया टॉस बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी करण काळन आहेत आणि 2 संघनायक आपण पाहू शकाल, अवधूत आणि त्याचबरोबर नारळीचे संघनायक लवकरात लवकर यायचं आहे. हॅलो, तर टॉस आपण करूयात गावदेवी नारिवळे आणि जय गुरुदत्त सागावमध्ये. मी विनंती करेन व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय श्री सागावचे पैलवान हरिश्चंद्र जाधव साहेबांना आपला शुभ हस्ते करण्यात येईल नाणेफेकीचा कौल. आजच्या या 5व्या दिवसामधला हा सामना तुमच्या समोर येतोय. दुसरा गावदेवी नारिवलीचे कॅप्टन एका बाजूला आणि एका बाजूला असतील ते गुरुदत्त सागावचे कॅप्टन आदरणीय श्री हरिश्चंद्र जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येऊन नाणेफेकीचा कौल. एका बाजूला नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर एका बाजूला खार्डी चषक. खार्डी चषक अर्थातच नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो कॅप्टन गुरुदत्त सागावचे. मान्यवरांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल विजयी झालेल्या संघ नायकाला हा कॉइन त्यांना सुपूर्द करायचा आहे. टॉस जिंकलाय, टॉस महत्वाचा होता आणि त्यासोबत निर्णय गोलंदाजी. सकाळचा सत्र या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील ड्यू फॅक्टर महत्वाचा होता. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता तो उंबरडेने. फिल्डिंग करण्याचा तुम्ही देखील निर्णय घेतलाय. काय रणनीती गॅप होती 3 दिवसांची, त्यामध्ये नारिवली संघाचा अभ्यास कशा पद्धतीने केला? अभ्यास तर केला आहे थोडाफार, 40-45 धावापर्यंत रोखण्याचा. शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. दुसऱ्या बाजूला गुरुदास दादा आहेत जे कॅप्टन आहेत नारिवलीचे. टॉस तर नक्कीच महत्त्वाचा होता या सामन्यामध्ये, परंतु टॉस गमावला. बॅटिंग करावी लागेल, काय रणनीती असेल? आम्ही टॉस जिंकला असता तरी बॅटिंगच केली असती, कारण 55-60 करायचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघावर दबाव टाकू. या स्पर्धेमध्ये 2 संघांनी टॉस जिंकून फक्त बॅटिंग केलेली आहे. हा तिसरा संघ. तुम्हाला बॅटिंग करावी लागते, परंतु टॉस गमावल्यानंतर विजय झाले असते तरी बॅटिंग केली असती. 3 दिवसाचा तुमच्याकडे देखील वेळ होता. काय अभ्यास, काय सांगशील सागाव संघाविरुद्ध खेळत असताना? काय मैदानाच्या आतमध्ये उतरण्या अगोदर तुमची रणनीती आहे? पहिल्या सामन्यात पण आम्ही बॅटिंगच केली होती आणि या सामन्यात मी बॅटिंगच करायची आहे. अभ्यास असं काय नाही, त्यांचे 2-3 फलंदाज चांगले आहेत, त्यांना आऊट घ्यायचा प्रयत्न करू. आणि गोलंदाजी आमची चांगली आहे. रामकृष्ण आहे, संदेश आहे, नयन काटे यंगस्टर आहे, करण काटे सॉरी. त्यामुळे पहिल्या बॅटिंग करून रन काढू आणि समोरच्या संघावर दबाव टाकू.
शुभेच्छा असेल सामन्यासाठी. काही मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय श्री अरविंदजी भगत साहेब जे दिवाचे आहेत यांच्या या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. दिवाचे आदरणीय श्री अरविंदजी भगत साहेब. हरिश्चंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल हा सन्मान. दिवाचे आदरणीय श्री अरविंदजी भगत साहेब यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल. त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय श्री संजयजी ठाकूर साहेब जे सोनारपाडाचे आहेत त्यांच्या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करेन श्री काशीनाथ फौजदार यांना आपल्या शुभ हस्ते आपण श्री संजयजी ठाकूर साहेब सोनारपाडाचे यांचा यथोचित सन्मान करावा. आणि आणखी एक सन्मान सोनारपाड्याचे ग्रामस्थ आदरणीय श्री हरिश्चंद्रजी ठाकूर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करेन कमलाकर गायकर यांना आपल्या शुभ हस्ते आपण श्री हरिश्चंद्र ठाकूर सोनारपाडा यांच्या या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. सामन्याला झालेली सुरुवात आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आहेत कुणालजी दाते सर. धन्यवाद विनोद पाटील सर आणि त्याचबरोबर करण काळन सर. लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय 63 रनचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून जाऊया आजच्या या पहिल्या मॅच कडे. आणि यावेळेला एक मोठा फटका. काय टायमिंग आहे, बॅटच्या टोला लागलाय आणि तेवढं चांगलं एलिव्हेशन. बॉल सीमा पार, षटकार. उगम वर या मॅच मध्ये तुम्ही भरोसा दाखवू शकता. या फलंदाजाने अनेक स्पर्धा गाजवल्यात. या खेळाडूकडे क्षमता आहे आणि इथे चांगला फटका त्याच्या बॅट मधून. आवश्यकता आहे धावांची आणि अमरचं स्वागत केलं षटकाराने दुसऱ्या चेंडूवर. चांगली फलंदाजी. बॅकफुटला जात स्क्वेअर कट केलाय. पॉइंटला हवे. झेल सुटला. हा झेल सुटलाय की हा सामना सुटला हे पाहावं लागेल, कारण हा झेल होता उगमचा. पॉइंटच्या दरम्यान क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. करण तिथे होता. आता रन रोकाव्या लागतील उगमच्या, कारण करणने केली एक मोठी चूक. आणि क्रिकेटमध्ये म्हणतात ना, चुकीला माफी नाही. उगम शेलार, धावांचा उगम त्याने षटकाराने करून दाखवला टीमसाठी. 6 रनने खातं उघडलं स्वतःचं टीमचं. रन झालेले आहेत 7. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला आहे मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक. हे ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आणि ऑन साईडचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग आहे आणि एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साईडला डीप मध्ये आहेत तर सुनील गावस्कर कक्षामध्ये एक क्षेत्ररक्षक अगदी समोर स्क्वेअर लेगला. काऊ कॉर्नर. बॅकफुटला जात असताना पंच केलंय कव्हर पॉइंटला. 1 रन इथे घेतली जाईल. चोरटी धाव मी म्हणेन. आणि यावेळेला भूषणचं देखील इथे खातं उघडलं जाते. उगम शेलारच्या बरोबरीने भूषण ही सलामीची जोडी मैदानामध्ये. 4 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 8. त्याच्यामध्ये 7 धावांची खेळी आतापर्यंत साकारले उगमने. ऑन साईडला लॉंग ऑनला एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. त्याच्यावर सर्वांच्या नजरा खेळलेल्या असतील. पहिल्याच ओव्हरमध्ये भरपूर घडामोडी घडल्या. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आला. पहिल्या ओव्हरमध्ये झेल सुटला. पहिल्या ओव्हरमध्ये एक सिंगल आली. आता लक्ष असेल उगमच्या खेळीवर. त्याने जर सातत्य दाखवलं, शेवटपर्यंत जर तो खेळला, मॅच आवाक्यामध्ये येऊ शकते उंबाडेच्या. बोलत तयार अमर. यावेळेला पंचाकडे अपील स्ट्रॉंग आहे. स्पष्ट नकार इथे दिलाय. 1 रन इथे पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला जाईल का हे पाहायचं आहे, परंतु नाही. एकाच धावेवर समाधान इथे मानलं गेलंय. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 9. बॅटला कदाचित ब्रश झाला, त्याच्यामुळे कितीही मोठी अपील केली तरी देखील स्पष्ट नकार आलाय. खूप चांगलं व्ह्यू तुम्ही पाहताय. एकाच फ्रेम मध्ये 2 चित्र टिपले जातात.
स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रेझेंस नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप आणि समोर अमर तयार आहे गोलंदाजी करत असताना. हे कॅमेरामॅन देवची कमाल आहे. रिव्हर्स खेळलाय, फटका चांगला आहे, गॅप मधून जातोय, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि या वेळेला भूषणने देखील आपले हात खोलले. उगमच्या बरोबरीने हा येतोय चौकार. धन्यवाद. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 13. हे सन्मान चिन्ह मोमेंटो तुमच्या स्क्रीनवर, त्याच्याच मागे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जे दिले जातात ते तुमच्या स्क्रीनवर दाखवले जातात. ट्रॉफी शॉप जे आहे दिनेश चोरखादे यांच्या माध्यमातून या बनवण्यात आलेल्या ट्रॉफीज तुम्ही पाहिल्यात. रन झाले 13, 13 विदाउट लॉस आणि आता 24 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 50 धावा. फडकेपणा एंड कडून, फार एंड कडून आता गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना योगेश पाटील. उगम कसा खेळतोय या मॅच मध्ये भूषणच्या बरोबरीने, याच्यावर हा संपूर्ण सामना निर्भर असेल. एक झेल सुटलाय, त्याचा कितपत फायदा उचलेल उगम, परंतु अमर ठाकूर पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का मुख्य व्यासपीठ एंड कडून ज्या वेळेला तो गोलंदाजीसाठी येईल, कारण एका स्पर्धेमध्ये 21 विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. मागील हंगामामध्ये देखील ही स्पर्धा अक्षरशः गाजवली त्यांच्या टीमने. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत आणि चॅम्पियनला चॅम्पियन सारखं खेळणं गरजेचं आहे, परंतु उगम हा अडसर होऊ शकतो त्यांच्या विजयामधला आणि त्याच्यावर आता सर्वांच्या नजरा खेळलेल्या असतील. अतिशय महत्वाचा हा सामना. प्रत्येक पाऊल आता योग्य रीतीने इथे टाकणं गरजेचं आहे. यावेळेला इनफिल्डच्या वरून समोर खेळलेला फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु टायमिंग किती प्रॉपर झालंय पाहूया. पंचांचा इशारा, वन बाउन्स सीमारेषा पलीकडे, 4 रन चौकार. चांगली बॅटिंग. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल होता उगमच्या, स्लाइटली ओव्हरपिच आणि सरळ पाठवला सीमारेषा पलीकडे. ही आमची नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची टीम. खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते खेळाडूंची या स्पर्धेमध्ये. एक ॲम्ब्युलन्स देखील आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे तैनात ठेवण्यात आलेली आहे. कुठल्याही क्षणी खेळाडूला जर गंभीर दुखापत झाली तर मात्र लगेचच ती देखील सोय या स्पर्धेमध्ये आहे. ही लाईन चांगली आहे. अपील पहा, स्ट्रॉंग आहे विकेट कीपर कडून. स्पष्ट नकार. आता मिड विकेटचे खेळाडू तिथून अपील करतात. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट वरून अपील झाली. विकेट किपरने स्ट्रॉंग अपील केली, परंतु एज साठी कुठलाही रिव्ह्यू नाहीये. अंपायर डिसिजन विल बी फायनल. त्याच्यामुळे कुठलाच बदल केला जाणार नाही. पहा विकेट किपर, भरपूर स्ट्रॉंग अपील होती, स्पष्ट नकार आलाय आणि इथे आता पंच एकमेकांबरोबर चर्चा करतात. त्यांनी डिसाईड केले की थोडीशी सल्ला मसलत होईल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डिसिजन आपल्यापर्यंत येईल, परंतु रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर आहेत 17. हा आमचा व्यासपीठ, ज्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत सकाळच्या सत्रामध्ये. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. नुकताच हरिश्चंद्र जाधव पहिलवान यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. या अगोदरच्या मॅचचा ते देखील उपस्थित आहेत. 23 चेंडूमध्ये 46 रनची आवश्यकता होती आणि आता 22 चेंडूमध्ये 46 कराव्या लागतील. बॅटची आतमधली कडा घेतली, परंतु एक रन इथे पूर्ण केली जाते. बॅकअप चांगला आहे, एकच रन मिळेल. योगेश चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल थोडासा पुढे टाकला, परंतु त्यानंतर टप्पा, अचूकता, भेदकता इथे दिसते. जास्त रूम दिलेला नाहीये. त्यानंतरच्या 2 बॉलवर फलंदाज उगमला आणि आता भूषण आलाय स्ट्रायकिंग एंडला. हे आमचे करण काळन जे समालोचक मित्र आहेत या स्पर्धेमध्ये, पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली आपलं समालोचन करण्याची.
त्यांचं स्वागत आम्ही करतो. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करण काळन यांचा आवाज तुम्ही ऐकाल, विनोद पाटील यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आहे 18. या वेळेला पुढे टाकलेला बॉल हलक्या हाताने फक्त सॉफ्ट हँडेडली खेळून काढला, शॉर्ट कव्हर पॉइंटला. तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या जोरावर रन झालेत 19. 19 विदाउट लॉस. सुरुवात चांगली आहे या टीमची. लक्ष या मॅच मध्ये अतिशय चांगलं सेट केलंय. 63 रनचं 63 धावाचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि ते बीट करून गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. उगमला आता या ओव्हरमध्ये थोडंसं शांत ठेवलंय. एक चौकार ठोकला परंतु त्यानंतर अचूकता दाखवली आहे. 6 धावा फक्त खर्च केल्यात योगेशने. शेवटचा बॉल. या बॉलवर अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे कारण पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल आणि पॉवर प्ले मध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक्स्ट्रा कव्हर आहे, एक लॉंग ऑन आहे आणि एक स्क्वेअर लेग मिड विकेट. यावेळेला समोर खेळला फटका हवेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक गेला मिड ऑनला, झेल पकडला, संपला खेळ उगमचा आणि ते 19 या आकड्यावर बसलाय. पहिला धक्का टीम उंबार्डेला. कमी गतीने टाकलेला बॉल, स्लाइटली लेग कटरचा प्रयत्न होता. फिंगर थोडेसे रोल केले, मिस टायमिंग फटका आणि खूप चांगला झेल पकडण्यात आला. क्षेत्ररक्षक मिड ऑफला होते, मिड ऑनला गेले दत्ता आणि दत्ताने हा झेल संपन्न केला. हे खाडी चषकाचा कॉइन तुम्ही पाहताय. हेड म्हणजेच खाडी चषक आणि टेल म्हणजेच नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आणि हे कॉइन दिलं जातं विजेता कॅप्टनला. जो नाणेफेकीचा कौल इथे जिंकतो त्याला हे नाणं इथे दिलं जातं. ही देखील आठवण असते या स्पर्धेची प्रत्येक टीमच्या कर्णधारासाठी. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. सर्वाधिक जास्त कॉइन मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक कॅप्टन करतो. टॉस जिंकण्याचा प्रयत्न कॅप्टन करतो. कारण टॉसची भूमिका देखील क्रुशियल राहिली आहे या स्पर्धेमध्ये. 18 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. आणि हा टेल नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 2021 आपल्या स्क्रीनवर. अमर ठाकूर मुख्य व्यासपीठाकडून पहिला बॉल. चांगला फटका इनफिल्डच्या वरून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर्सला 1 रन इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर रन झालेत 20. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट चांगलं सेट केलं टीम सोनारपाडाने. गावदेवी RM11 सोनारपाडा विरुद्ध उंबार्डे या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. विकास इथे खातं उघडले. भूषण आता सेट बॅट्समन मैदानामध्ये आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ दाखवला भूषणने. आता आक्रमण करणं गरजेचं आहे. भूषण सध्या स्ट्रायकिंग एंडला. अमरने पुढे टाकलेला बॉल यावेळेला उडवला होता. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक धावतायत. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे होईल का? नाही, तसंच होताना दिसत नाहीये. फक्त 1 रन मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण रितेश कडून. हलक्याशा टाळ्यांचा गजर होतोय रितेश या क्षेत्ररक्षणासाठी. क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर आपण पाहिलं तर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगला दाखवलाय गेल्या 3-4 दिवसामध्ये. चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. छाप सोडली आहे क्षेत्ररक्षकांनी. काही कॅचेस सुटल्यात, सोपे कॅचेस ड्रॉप झाल्यात, परंतु ओव्हरऑल जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. लेग स्टंपला सोडून चाललाय हा चेंडू. जाऊ दिला, अगदी क्लोज होता लेग स्टंपच्या, परंतु हा वाईड बॉल. चांगला अंदाज बांधला फलंदाजाने, जाऊ दिला हा बॉल विकेट कीपरसाठी. विकास आलाय, नवीन फलंदाज विकास जाधव. भरपूर मोठं लक्ष त्या टीमच्या समोर आहे. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे 5 षटकाच्या खेळामध्ये. 3रं षटक सध्या सुरू आहे. आकड्यांचा खेळ स्क्रीनवर. 22 धावा, 2.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. बट लॉस ऑफ 1 विकेट. आणि इथे बरोबर यष्ट्यांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ड. विकेट कीपरच्या मागे चेंडू गेलाय, परंतु फलंदाज इथे बाद होईल. विकेट मात्र मिळताना दिसते. गोलंदाज अमर ठाकूरच्या खात्यामध्ये. चांगला इन स्विंगरचा प्रयत्न. विकास जाधव आउट.
नवीन फलंदाज सोनू भोईर, टीमचं कॅप्टन. आता अपेक्षा आहे कॅप्टन कडून एक चांगल्या नॉकची. 22 धावा, 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. चांगली गोलंदाजी अमर ठाकूर कडून. धावा त्याने खर्च केल्यात परंतु विकेट्स घेतलेली आहे आणि ती पहिली विकेट विकासची त्याच्या खात्यामध्ये जाते. 15 चेंडूचा खेळ शिल्लक, 41 धावांची आवश्यकता. 15-41. शेवटचं षटक उंबाडे टीम करून भरपूर महागडं ठरलं होतं. 23 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. एक चांगला खेळ दाखवला RM11 सोनारपाडा या टीमने. पहिल्या 17 मध्ये एक चांगलं टार्गेट सेट केलं. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत या स्पर्धेचे. चांगला फटका, वळवलाय बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव मिळेल. सोनूने इथे स्वतःचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या पोहोचवली आहे आतापर्यंत 23 वर. 23. 2 फलंदाज बाद. तिसरं षटक सुरू असताना 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 40 रन करायचे आहेत. 14-40. एअर स्ट्राईक आता करावी लागेल. मोठे फटके मारावेच लागतील आणि आता बॅकफुटला जाईल उंबाडे संघ. अमर पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये 1 रन तिथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. थ्रो थोडासा उशिराने आला. योगेश होते डीप मिड विकेटला. 2 धावा नाही रोखू शकणार. डबल बरोबर टीमची धावसंख्या आहे आता स्कोर बोर्डवर 25. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. भूषण सेट बॅट्समन मैदानामध्ये. सोनू नौका फलंदाज, त्याने स्वतःचं खातं उघडले. भूषणला आता मोठे फटके मारण्याची आवश्यकताच आहे कारण 13 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे अजून. रिव्हर्स केलाय. चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावेल बॉलच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. करणला अपयश येईल आणि हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. 2 खेळाडू एकमेकांबरोबर काय चर्चा करत असतील हे तर फक्त त्यांना ठाऊक, परंतु कॅमेरामॅन देव खूप चांगलं कार्य करत असताना. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 34 रन रिक्वायर्ड फ्रॉम 12. 12 चेंडू आणि 34 धावा, 17ची सरासरी गाठायची उंबाडे टीमला. आता आपल्याला एअर स्ट्राईक करणं गरजेचं आहे. हेच सांगत असतील दोन्ही खेळाडू. कुठल्या तरी एका बॉलरला टार्गेट करायचं आहे हे सांगत असतील हे दोन्ही खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला ड्रिंक्स ब्रेक झाला त्यावेळेला अमर ठाकूर आणि समीर हे चर्चा करत असतील इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जास्त रन खर्च करायचे नाहीयेत. आपण डिफेंडिंग चॅम्पियन आहोत. आपल्याला चांगला प्रयत्न करून पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपला वान कायम ठेवायचा आहे, अबाधित ठेवायचा आहे. याच्यासाठी ते प्रयत्न करताना दिसतील. आता पाहूया रणनीती कोणाची योग्य ठरेल. फलंदाजी ते हवी होतील का गोलंदाजांवर. 12 चेंडू आणि रन करायचे आहेत या मॅच मध्ये. 34 धावा. 34. भूषणने आतापर्यंत 6 चेंडू फेस केले. 13 धावांवर खेळतोय. सोनू आता मैदानामध्ये आलाय. एका चेंडूमध्ये त्याने स्वतःचं खातं उघडलंय. अमर ठाकूरने 2 ओव्हरचा स्पेल त्याचा पूर्ण केलाय. 2 ओव्हरमध्ये 23 धावा. 1 फलंदाजाला बाद त्याने केलंय. समीर आता गोलंदाजीसाठी येईल. टीमचा कॅप्टन. लेफ्ट हँडेड सीमरचा वापर. स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी आलाय. जबाबदारी त्याने घेतली आहे. 12 चेंडूमध्ये 34 रन डिफेंड करायचे आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने आता गोलंदाजी त्याची सुरू होईल. अँगल बनवत आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षणाची सजावट. एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग अजित आगरकर कक्षाच्या दिशेने. पहिलाच बॉल आडव्या बॅटने लपेटला अक्षरशः स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण खरा. बॉल सीमा पार आणि हा येतोय स्वीप फटका आणि बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. 4 रन.
कॅप्टन टू कॅप्टन हे बॅटल आणि कॅप्टन आता एक हावी होतोय. फलंदाजाचं नाव आहे सोनू भोईर आणि सोनूवर भरोसा पूर्ण गावाचा आहे. फलंदाजीसाठी गेलाय मैदानामध्ये. त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर स्वीप, चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 33. 30 धावांची आवश्यकता येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. समीर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, परंतु पहा विकेट कीपर ने काय प्रयत्न केला. टाळ्यांचा गजर होतोय, प्रेक्षक टाळ्या वाजवतायत. हे दर्दी प्रेक्षक आहेत, सुज्ञ प्रेक्षक आहेत. त्यांना माहिती आहे ज्या पद्धतीने मी मगाशी देखील उल्लेख केला, या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा खूप चांगला दिसला. विकेट कीपरने खूप चांगला प्रयत्न केला दत्ता यांनी. झेपावत बटलरचा झेल तुम्ही पाहिला असेल. ॲशेस सध्या सुरू आहे, परंतु काही सोपे झेल देखील बटलरने सोडलेत त्या ॲशेस मध्ये. परंतु चांगला प्रयत्न केला दत्ताने. टीमची धावसंख्या 34, 2 फलंदाज बाद. ऑस्ट्रेलियाचं पारड जळ आहे ॲशेस मध्ये. इनसाइड एज मागे जातोय चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण होईल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. हे जे डॉट बॉल आता येत आहेत, आता मात्र या जखमा वाढवल्या जातील या बॉलने, कारण एक एक डॉट बॉल महत्वाचा ठरेल. दबाव येतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवर. रन आहेत 34 स्कोर बोर्डवर. रिक्वायर रन रेट भरपूर झपाट्याने वाढला, 19.33 वर जाऊन पोहोचलाय. 9 चेंडू 29 धावा. पुढे टाकलेला बॉल इनसाइड एज, मागे जातोय चेंडू, शॉर्ट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण रिद्देश यांच्याकडून. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर फक्त 35. समीरने पहिल्या बॉलवर चौकार त्याच्या ओव्हरमध्ये आला, परंतु त्यानंतर त्याने 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत 4 बॉल टाकून झाल्यात फक्त 6 रन. 35 धावा झाल्यात. 28 धावांची अजूनही आवश्यकता असेल. येणारे 8 बॉल शिल्लक. 8 चेंडू 28. पहिल्या सत्रामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या होत्या, त्यामुळे एव्हरीथिंग इज पॉसिबल. यावेळेला फटका उडवलाय सीमारेषेच्या दिशेने. टायमिंग प्रॉपर, फ्लॅट बॅटेड षटकार येतोय अजित आगरकर कक्षाच्या दिशेने. स्क्वेअर लेगला 6 रन. सात चेंडू 22 धावा. शर्यत संपलेली नाहीये, कोणीच जिंकलेलं नाहीये अजून या मॅच मध्ये. हे सांगत असताना सोनू तुझ्यावर भरोसा आहे हेच सांगतायत सर्व खेळाडू, संपूर्ण गाव. 4 चेंडू मध्ये 12 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. आता दबाव आलाय. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षक ऑन साइडला. गोलंदाज तयार. आता कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये एका पायाने बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, हा दर्जा आहे क्षेत्ररक्षणातला. बॉल रिलीज देखील केला, डिलिव्हर्ड केला. त्याच्यानंतर तोल सांभाळत पायाने बॉल अडवला. फक्त एकच धाव मिळाली. स्ट्राईक असेल दत्ता माफ करा सोनू भोईर यांच्याकडे. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत 42, 2 फलंदाज बाद. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 21. या पण ऐकू एक चांगलं संगीत. सिक्सर सुप्रीमोच्या बॉलने ही स्पर्धा खेळली जाते. रिद्देश पाटील आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना दिसतील. ट्रॉफी शॉप अँड स्पोर्ट्स डोंबिवली दिनेश सोरकादे यांच्या माध्यमातून आकर्षक अशा ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये बनवण्यात आलेल्या आहेत. भावेश केबल नेटवर्कचे आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. इंटरनेटची सुविधा त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलेली आहे, त्यांचा मनपूर्वक आभार. 6 बॉल आणि या मॅच मध्ये रन करायचे 21. ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदरणीय श्री विश्वनाथ शेठ मस्कर, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 6 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण. डीजे हंसचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल नॅचरल लेग ब्रेक, पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होईल, बाद होईल सोनू भोईर.
थँक्यू. परंतु सोनूने अर्ध्यावरच डाव सोडलाय. रनआउट झालाय तो. फलंदाज बाद होत असताना आता या मॅच मध्ये 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय भूषण सेट बॅट्समन आहे. त्याच्या बरोबरीने हार्दिक जाधव. अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. रिद्देश पाटील पुढचा चेंडू घेऊन बॉल हवेत खेळलाय. टायमिंग चुकीचं वाटतंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे योगेश. होणार नाही चूक. फलंदाज बाद. तर आता या मॅच मध्ये पकड मजबूत केली गेली आहे सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. नाणेफेकीचा कौल तर लागला होता उंबरडे टीमच्या दिशेने, परंतु त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दबाव आता स्पष्ट दिसतोय. बॉल शिल्लक आहेत आता मैदानामध्ये 4 आणि 4 चेंडूमध्ये रन करायचे आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 21. मोठा फटका पाहिजे या बॉलवर. चांगली गोलंदाजी. स्विंग अँड मिस. पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला बॉल. जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. ही खासियत आहे गोलंदाजाची. रितेश पाटील बॉलला भरपूर वळण देतो. एक चांगला गोलंदाज आहे. तीन चेंडूचा खेळ शिल्लक. 3 चेंडूमध्ये 21 धावा. डीप फाईन लेग ठेवलाय. हे भरपूर कमी वेळेला पाहायला मिळतं. या वेगाने ज्यावेळेला गोलंदाज करतो त्यावेळेला डीप फाईन लेग सेट केला जातो. पुढचा बाउन्सर येईल का? याच बॉलसाठी थोडासा मागे टाकायचा होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न आणि ही रणनीती आहे क्रिकेटमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्यावेळेला डीप फाईन लेग किंवा थर्ड मॅन ठेवला जातो सातत्याने पेसरचा वापर होतो आणि बाउन्सर येतात, परंतु तेवढा वेग नाहीये. परंतु बॉलला फिरवण्यामागे यश मिळते. त्याच्यासाठी कदाचित हा डीप फाईन लेग ठेवण्यात आलाय. मागे बॉल टाकण्याचा प्रयत्न असेल. हा थोडासा पुढून फिरवला बॉल सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये रिद्देश पाटीलची. शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाहीये. मेडन ओव्हर टाकण्याच्या उंबरठ्यावर आहे. पहिलं मेडन ओव्हर होईल का? आणि हो तसं झालंय. पहिलं मेडन षटक इथे टाकण्यात यश आलेलं आहे रिद्देशला. आणि पाहूया शेवटच्या बॉलवर पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाज बाद आहे. म्हणजेच मेडन ओव्हर आणि त्याबरोबर 2 विकेट घेतलेले आहेत रिद्देशने या षटकामध्ये. अशा पद्धतीने हा सामना इथे संपलाय. 20 धावांनी विजय मिळवलेला आहे टीम गावदेवी RM11 सोनारपाडाने. वेलप्लेट. दोन्ही टीम हस्तांदोलन करून या स्पर्धेतून रजा घेतील. आता इथे उंबाडे संघ पराभूत झाला. या आपण नंतरच्या मॅच कडे जाऊया. गुरुदत्त सागा विरुद्ध नारिवली या 2 टीमच्या दरम्यान लढत होईल. तत्पूर्वी ऐकूया डीजे हंस एक चांगलं संगीत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आम्ही थोड्याच वेळात जाहीर करू. थँक्यू 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 विजय. तर मॅन ऑफ द